बैलगाडा शर्यतीत अनेक मैदानं गाजवलेला आपला अथर्व जगताप कसं वाटतंय? एक नंबर वाटत. एक नंबर वाटतंय. इथे बघितलं का सगळे आपल्या सिटी सुंदरी आहेत. हाय हाय आहे असं काय? जरा त्यांच्याकडे बघ, स्माइल दे आणि त्यांना सांग नमस्कार. नमस्कार. कशात? मी आत्ताच आलोय बघा. चाललोय माझं बी आपल्याकडे. तुला जी वाटते की जी सिटी सुंदरी तुला कॉन्टेस्ट जिंकवण्यासाठी मदत करेल, तुझ्यासाठी एकदम करेक्ट असेल, तू यायचंय, ते गुलाबाचं फूल घ्यायचंय आणि त्या सिटी सुंदरीला ते फूल द्यायचंय. सफरचंद आहे. नाही बोर पपई. मोठं मोठं बोर. आवळा आहे. अरे मोठं बोर घे ना बाबा, तुम्हाला अगं- बाकीचं कशाला सांगतोय? ते किवी आहे आणि द्राक्षे आणि हे आणि ते कुठे गेला? सोडून गेला का? मग ही शर्यत जिंकलास का रे तू? कुठली? ही आता हे तुलाच माहित. वराडलीच माझ्यावर कसली जोरात मागाशी. माझ्यासोबत राहायचंय तुला. रागबीग करून चालणार नाही, कळलं ना? मी अशीच आहे. मी पण असंच आहे मग. तुला मला आहे तसं एक्सेप्ट तुला करायला बी आलं, मला हे असंच करावं लागलं. मला पहिल्याच दिवशी तुझ्यासोबत भांडायचं नाहीये. मग कळेल मग. जरा नीट घाल की. हेच की एवढे चांगले कपडे घातले तरी छपरी दिसतेस. म्हणजे तू आता माझं तोंड मला हे नको करूस का? काय चपरी म्हणतेस मग? मग नीट असं असं कसं चालतोस? असं चाल ना जरा. कपडे असंच चालतोय. आता बघितलं मी असं चालत होतास, फुल पोट बीट सगळं हात आवळून. असं चाल ना जरा, असं छान, चालतो मुलासारखा. तुझी मेंटरचं नाव काय इकडे? अनुश्री माने. ओके. अनुश्री समजा तुझ्याशी खोटं बोलली, ती खोटच बोलते माझ्यावर. काय काय खोटं बोलते? तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून कळतं जरा. हे बावळ बोलतोय. आलं एवढ्या लांबून. म्हणजे तुला आवडत नाहीये तिच्याकडे? नाही आवडत. मी तिला बोलतो डायरेक्ट. तिचा राग एवढा आहे की ती पुढचं काय कोणाचं ऐकूनच घेत नाही. कसलंच ऐकून घेत नाही. काय संबंध आहे? तर कधी रागवले मी? काय बोलची? कधी रागवले मी? नीट बोलायचा संबंध देत नाहीये. हे तर मी एकटी टास्क नाही करत आहे, आपण दोघं आहे जोडीनं. जेवढे एफर्ट्स मी घेते ना तेवढं तू पण घेतले पाहिजेस. बोलू आपण. नाही बोलायचा संबंध नाही. ऐका ना, इथे जेवढे पण आहेत ना, आजच्या टास्कला मला माहितीये माझा, मी काय म्हणतात बॉटम मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी मला नॉमिनेट करायचं. ह्या आठवड्यात आहे ना आपण घराच्या बाहेर जायचंय. मी एकटीने मुक्त घेतलाय का सगळे टास्क चांगले करायचा? त्या दिवशी डायरेक्ट टास्क क्विट केलास तू. ही पोरगी रडत होती, तुला फरक पडत होता का तिच्या समोर? एका तरी मुलीची रिस्पेक्ट करतोस का? इथं कोणी पण सांगायला तयार आहे की कोण तुला एक्सेप्ट करेल ऍज अ पार्टनर. मी करतेय, मी काय सहन करते तुला नाही माहितीये. रागावर त्याचा ताबा नाही असं तो म्हणायचा. गावात मुलींशी त्यांनी कधी मैत्रीही केली नाही, पण आज तो मुंबई मॅन्शन मध्ये येऊन सर्वांचाच मित्र झाला. पोलादालाही कधी ना कधी पाझर फुटतच. जसं शाळेत स्टेजवर उभं असताना अथर्वचे डोळे पाणावले आणि तो अनुश्रीला सॉरी म्हणाला. तर मी असं म्हणत नाही की तिच्याकडून बी काही सगळं चुकलंय, माझ्याकडून बी काही गोष्टी चुकल्यात. मी आलोय गावात एकतर नवीन, त्यामुळे मी जास्त कुठल्या पोरगीवर आजपर्यंत बोललो नाही. म्हणजे बरोबर. तिला वाटते ना मी तिची माफी मागितली. सॉरी अनुश्री, माझं खरंच चुकलंय. त्याच्यातला हा बदल साऱ्यांनाच आवडला.